नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 5वं परचाकव अंग. भाग चाललाय 66वा. दोहे आपण घेणार आहोत 44 ते 46. या दोह्यात कबीर योगाभ्यासाने काय साध्य झालेलं आहे ते सांगतायत. ऐकूयात 44वा दोहा. अनहद बाजे झर झरे, उपजे ब्रह्म गिया. अवगती अंतरी प्रगटे, लागे प्रेम धिया. अनहद बाजे झर झरे, उपजे ब्रह्म गिया. अवगती अंतरे प्रगटे, लागे प्रेम धिया. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. निझर, निझर म्हणजे निर्झर. गियान म्हणजे ज्ञान. अवगती अनिर्वचनीय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की योगाभ्यासाने अनाहद नाद वाजू लागला, निर्झर वाहू लागला, अंतरात अनिर्वचनीय असं ब्रह्म प्रकट झालं. आता त्याचंच नित्य ध्यान लागून राहत आहे. अनाहत नाद श्रवण करत असताना मन एकाकार होतं. सहस्त्रदल कमल फुलतं. सहस्रारात असणारं चंद्रामृत पाझरायला लागतं आणि त्या अमृत रसाचा वर्षाव व्हायला लागतो. भक्त ते रामरसायन पिऊन धन्य होतो. या परमशांतीच्या अवस्थेत ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होतो आणि हाच त्या विगत अव्यक्त परमात्म्याच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. द्वैत नाहीसं होऊन साधक परमात्म्याशी एकरूप होतो. आत्मज्योती परमात्म्य ज्योतिषी एकरूप होते आणि मग या प्रेममय ध्यानातून साधकाला उठावसं वाटतच नाही. मराठी साखी ऐकूयात. वाजे अनाहत झरतो निर्झर, उपजे ब्रह्मज्ञान. अव्यक्ताचे अंतरी प्रगटन, लागे प्रेममय ध्यान. वाजे अनाहत झरतो निर्झर, उपजे ब्रह्मज्ञान. अव्यक्ताचे अंतरी प्रगटन, लागे प्रेममय ध्यान. कबीर आता पुढच्या दोह्यात चंद्रामृताच्या तळ्यातून पाझरणाऱ्या अमृताचं वर्णन करतायत. त्यासाठी ऐकूयात आपण 45वा दोहा. आकाशे मुखाऊन कुवा, पाताले पनिहारी. ताका पाणी कोहो सपिवै, बिरलादि बिचारी. आकाशे मुखाऊन कुवा, पाताले पनिहारी. ताका पाणी कोहो सपिवै, बिरलादि बिचारी. कठीण शब्दांचे अर्थ. आकाश शून्य गगनमंडल, औंधा कुवा उलटी विहीर, पाताल मूलाधार चक्र, पनिहारी पाणी नेणारी म्हणजे कुंडलिनी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की सहस्रार चक्राच्या ठिकाणी उलटी अधोमुख विहीर आहे आणि पाणी प्राप्त करणारी कुंडलिनी तर पाताळात म्हणजेच मूलाधार चक्री स्थित आहे. त्यातील पाणी आत्मरूपी हंस पितो. पण विचार करता असं दिसतं की असे साधक विरळच आहेत. योगी मूलाधार चक्राच्या ठिकाणी अधोमुख असलेली कुंडलिनी जागृत करून तिला ऊर्ध्वमुख करतो. आता हीच कुंडली सुषुम्ना मार्गाने सहस्रार चक्रापर्यंत पोचते. तिथलं चंद्रामृत पाझरतं ते कुंडलिनीच्या मुखात पडतं. योगी ज्ञानी होतो.
कुंडलिनी ते जल मिळवणारी असल्यामुळे तिला कबीर पनिहारी, पनिहारी म्हणजे पाणी घेऊन जाणारी असं म्हणतात. एरवी विहिरीचं मुख आकाशाकडे असतं, पण इथे सहस्रार चक्राच्या स्थानी असणारे चंद्रामृताचं तळ किंवा विहिरीचं मुख खालच्या बाजूला आहे. म्हणून कबीर त्याला औंधा कुवा म्हणजे उलटी विहीर असं म्हणतात. आणि असं योगाभ्यास करणारे साधक विरळ आणि त्यातही त्या चंद्रामृताच्या तळ्यातून बरसणाऱ्या अमृताचं प्राशन करणारे, अनुभव घेणारे त्याहूनही विरळ साधक असतात. आता ऐकूयात मराठी साखी. चिदाकाशी त्या सराधोमुख कुंडलिनी मुलाधारे, प्राशन करे अमृत जल साधक तो विरल अवधारे. चिदाकाशी त्या सराधोमुख कुंडलिनी मुलाधारे, प्राशन करे अमृत जल साधक तो विरल अवधारे. पुढच्या दोह्यात कबीरांनी शिवशक्तीचं ऐक्य साधून साधकाला ब्रह्मज्ञानाची अनुभूती कशी येते त्याचं वर्णन केलेलं आहे. ऐकूयात 46वा दोहा. शिव सकती को जूजोवे, पश्चिम दिशे उठे धूरी, जल में शंख जुघर करे, मछली चढ़े खजूरी. शिव सकती को जूजुवे, पश्चिम दिशे उठे धूरी, जल में शंख जुघर करे, मछली चढ़े खजूरी. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. जू, जू म्हणजे जर, जवै पाहिल, धुरी धूर, शंख सिंह. दोह्याचा अर्थ, शिव आणि शक्ती यांचं ऐक्य जर पाहिलं तर पश्चिम दिशेला धूर निघतो. सिंह जणू काही पाण्यात घर करून राहतो आणि मासा खजुराच्या झाडावर चढतो. असा हा दोह्याचा शब्दशः अर्थ होतो. हा दोहा थोडासा गूढ आहे. कुंडलिनीच्या साह्याने प्राणांचा सुषुम्ना नाडीत प्रवेश करून आधारादी षटचक्रांचं अनुसंधान आणि तिथल्या गणेशादी देवतांचं अनुसंधान आणि पूजन करून त्यांच्या अनुग्रहाने सहस्त्रदलाच्या ठिकाणी शिवशक्तीचं ऐक्य करणं ह्याला पूर्वमार्ग असं म्हणतात. आणि कुंडलिनी शक्तीच्या सहाय्याने सुषुम्ना मार्गाचा वळसा घेऊन त्रिकुटापासून ब्रह्मरंध्रात गमन करणं ह्याला पश्चिम मार्ग म्हणतात. पूर्व मार्ग साधल्यावर पश्चिम मार्ग साधायचा असतो. इथे ज्ञानदेव म्हणतात, निगिजे पूर्वालिया मोहरा, की येई जे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. ही 6व्या अध्यायातील 159वी ओवी आहे. या ओवीचा अर्थ असा आहे की अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावं असं आहे. म्हणजे या मार्गाने चालणं स्थिरपणाचं आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचं चालणं आहे. 160व्या ओवीत ते म्हणतात, येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी तू. ओवीचा अर्थ असा आहे की या मार्गाने ज्या मुक्कामाला जायचं आहे तो गावच आपण होतो, हे कशाला सांगायला पाहिजे, तुला ते सहजपणेच कळेल. असो, एकूणच शिवशक्तीचं ऐक्य साधणं ही कठीण गोष्ट आहे. त्यासाठी कबीरांनी इथे सिंह आणि मासा अशी 2 प्रतीकं वापरलेली आहेत. सिंहाला पाण्यात घर करून राहता येणं शक्य नाही आणि माशाला खजुराच्या झाडावर चढता येणं अशक्यच आहे. तसाच हा मार्ग कठीण आहे असंही यातून ध्वनित होतं. तसंच ही 2 प्रतीके त्यांनी कुंडलिनीसाठी वापरलेली आहेत असंही म्हणता येतं. जागृत होऊन चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्राशन करणारी कुंडलिनी म्हणजेच जणू काही पाण्यात राहणारा सिंहच आहे. किंवा सुषुम्ना मार्ग हा ऊर्ध्वमुखी आहे, त्यामुळे कबीरांनी त्याला खजुराचं झाड म्हटलेलं आहे.
कुंडलिनी रूपी मासा या झाडावर चढतो, म्हणजेच सहस्रार चक्रापर्यंत तो पोचतो आणि तिथे चंद्रामृताचं प्राशन करतो. या मार्गाने यशस्वीपणे मार्गक्रमण करणारा साधक शिवशक्तीचं ऐक्य अनुभवतो. मराठी साखी ऐकूया आणि या साखीबरोबरच आजचा आपला 66वा भागही आपण इथे संपवणार आहोत. पश्चिम मार्गाने जो पाहे शिवशक्ती संयोग, मासा खजुरी सिंह जलामध्ये घेईल जसा भोग. पश्चिम मार्गाने जो पाहे शिवशक्ती संयोग, मासा खजुरी सिंह जलामध्ये घेईल जसा भोग.